चला. नमस्कार, मी अनंत कौसाले. तर आज आपण शिकणार काय आहोत बघा. तर आज आपण शिकणार व्हॉट इज बायोलॉजी. ओके, लेक्चर ऑफ बायोलॉजी. तर मी अनंत कौसाले आज आपल्याला शिकवणार काय आहे तर बघा, आपण आज शिकणार बायोलॉजी, द लेक्चर ऑफ बायोलॉजी. म्हणजे जीवशास्त्राचं जर ज्याचं आपलं काही लाईव्ह लेक्चर आहे का, ते जीवशास्त्रावर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे? जीवशास्त्रावर डिपेंड आहे. ओके, तर व्हॉट इज बायोलॉजी. ओके, या बायोलॉजी आपण 2-3 ब्रांचचा आज अभ्यास करणार आहोत, ते पण चांगल्या प्रकारे. ओके, तर बघा लेक्चर ऑफ बायोलॉजी. आपलं काय टॉपिक आहे? लेक्चर ऑफ बायोलॉजी. म्हणजे जीवशास्त्राचं आपलं काय करणार? लेक्चर घ्यायचंय. काय घ्यायचंय? आपल्या जीवशास्त्राचं लेक्चर घ्यायचं. ओके, द लेक्चर ऑफ बायोलॉजी. ओके, सबसे पहिले हम इसमें पढ़ेंगे बॉटनी क्या होता है. द ब्रांच ऑफ बॉटनी. ओके, म्हणजे एका प्रकारची सर ब्रांच ऑफ बायोलॉजी. कशाची सर? ही एका प्रकार जीवशास्त्राची ब्रांच आहे सर. कोण? बॉटनी. ओके, तर त्या बॉटनीचा आपण आज अभ्यास करणार आहोत. काय करणार आपण? या बॉटनीचा आपण आज चांगल्या प्रकारे अभ्यास करणार आहोत. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे व्हॉट इज बायोलॉजी. ओके, बायोलॉजी असती काय बघा. तर व्हॉट इज बायोलॉजी? दिस द बायोलॉजी. ओके, बायोलॉजी शब्द आहे सर. तर या बायोलॉजीचा अर्थ काय असतो सर? ओके, तर हा बायोलॉजी 2 शब्दापासून बनलाय सर. कोणत्या शब्दापासून बनलाय? 2 शब्दापासून हा संपूर्ण जोड शब्द बनलेला आहे, म्हणजे बायोलॉजी. जीव आणि शास्त्र. बायोचा काय असतो? बायो म्हणजे काय? BIO. बायो म्हणजे असतो जीव. काय असतो? बायो म्हणजे असतो जीव. ओके, आणि लॉजी आणि काय अर्थ? लॉजीचा अर्थ असतो शास्त्र सर. ओके, काय असतं? शास्त्र म्हणजे स्टडी करणारे एखादी ब्रांच. काय करणारी? स्टडी करणारी ब्रांच म्हणजे लॉजी. म्हणजे जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी. या ब्रांच मध्ये आपण प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची स्टडी करतो. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपले जे हे टोटल युनिव्हर्स आहे, यामध्ये 1.8 मिलियन स्पेस. किती? 1.8 मिलियन आहेत. किती तरी मिलियन. ओके, 1.8 मिलियन सर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. ओके, यस ऑर नो? यस सर, यस. काय त्यामध्ये 1.8 मिलियन लिव्हिंग ऑर्गॅनिझम यामध्ये आहेत. क्लिअर ना? क्लिअर सर. तर 1.8 मिलियनचा अभ्यास आपण कशामध्ये करतो सर? आपण सगळं या जीवशास्त्रामध्ये करतो किंवा बायोलॉजी मध्ये करतो. बात समझ में आ गई सर. तो व्हाट इज बायोलॉजी? समझ में आ गया? मतलब बायोलॉजी का क्या होता है? बायोलॉजी का मतलब होता है कि जीव शास्त्र, यानी कि लिविंग की स्टडी. किसकी स्टडी बुआ जी? लिविंग की स्टडी. ओके, लिविंग. किसकी स्टडी करेंगे हम इसमें? हम इसमें बुआ जी करेंगे लिविंग की स्टडी. किसकी स्टडी करेंगे हम? लिविंग की स्टडी. ओके, किसकी स्टडी? यहाँ पे लिविंग की स्टडी. दे कॉल्ड एज बायोलॉजी, द ब्रांच ऑफ साइंस. ओके, उसके हम डेफिनेशन लिखेंगे. ओके, तर बघा व्हॉट इज बायोलॉजी. तर बायोलॉजी डिफरन्स काय असते बघा. द. ओके, दिस इज द ब्रांच. The branch of science. Okay, the branch of science deal. Okay, sorry. Deal study with living organism. Deal study with living organism. They called as काय sir? They called as biology. Okay, बात समझ में आ गई सर बुआ? दे कॉल्ड एज बायोलॉजी. इसका मतलब क्या होता है बुआ जी? द ब्रांच ऑफ साइंस डील स्टडी विद लिविंग ऑर्गेनिज्म. दे कॉल्ड एज बायोलॉजी. यानी कि वो एक साइंस की ब्रांच है. क्या है यह एक साइंस की ब्रांच है. इस ब्रांच में हम क्या स्टडी करते हैं? इस ब्रांच में हम ओनली लिविंग ऑर्गेनिज्म की स्टडी करते हैं. उस ब्रांच को हम क्या बोलते हैं? उस ब्रांच को हम बोलते हैं बायोलॉजी. समझ में आ गई बात? आ गई सर. ओके, क्लियर है ना? क्लियर सर. तो छाप लो का. क्लियर? ओके, तो आज सबसे पहले हम इस टॉपिक में क्या पढ़ेंगे? सबसे पहले वो हम पढ़ेंगे व्हाट इज बॉटनी. ये बॉटनी होता है क्या? हम बायोलॉजी पढ़ लिया. बायोलॉजी क्या होता है हमने पढ़ लिया, समझ लिया. ओके सर, बॉटनी क्या होता है देखो बुआ जी. क्या था? हम क्या पढ़ेंगे? बॉटनी पढ़ेंगे. ओके, दिस इज द बॉटनी सर.
क्या है बुआ जी? बॉटनी यानी कि वनस्पति शास्त्र सर. क्या है बुआ जी? व आता काय आहे? वनस जैसे वनस्पति व इसको बोलते हैं वनस्पति शास्त्र. क्या बोलते हैं इसको? इसको बोलते हैं वनस्पति शास्त्र यानी कि बॉटनी. क्या है इसका नाम? इस बॉटनी यानी वनस्पति शास्त्र. क्लियर ना? क्लियर सर. व्हाट इज बॉटनी? तो बॉटनी की डेफिनेशन क्या होती है? तो बॉटनी की डेफिनेशन होती है द ब्रांच ओके the branch of biology the branch of biology deal study with plant they called as botany. बात समझ में आ गई? क्या बुआ जी क्या क्या लिखा मैंने? बॉटनी क्या होती है? व्हाट इज बॉटनी? हमको क्या प्रश्न नहीं चल रहा, हमको क्वेश्चन क्या पूछा है? हम क्वेश्चन पूछे व्हाट इज बॉटनी यानी वनस्पति शास्त्र होता है क्या? वनस्पति शास्त्र क्या होता है? द ब्रांच ऑफ बायोलॉजी यानी कि किसकी ब्रांच है बुआ जी? बायोलॉजी की ब्रांच है. किसकी ब्रांच है? बायोलॉजी की ब्रांच है. डील स्टडी विथ प्लांट दे कॉल्ड एज बॉटनी. हमने बायोलॉजी में क्या पढ़ा था? बायोलॉजी में हमने पढ़ा था कि बुआ जी डील स्टडी विथ लिविंग ऑर्गेनिज्म. और प्लांट होता है क्या? प्लांट होता है एक प्रकार का लिविंग ऑर्गेनिज्म. द ब्रांच ऑफ बायोलॉजी डील स्टडी विथ प्लांट दे कॉल्ड एज बॉटनी. बात समझ में आ गई? आ गई सर. किसकी ब्रांच है? ये ब्रांच बायोलॉजी की है. इस ब्रांच में यानी बॉटनी ब्रांच में हम सिर्फ ओनली स्टडी ऑफ क्या? ओनली स्टडी ऑफ प्लांट दे कॉल्ड एज बॉटनी यानी वनस्पति शास्त्र. क्लियर है ना? क्लियर. समझ में आती बात? आती सर. दैट्स ऑल. हाँ का समझ में इतना? ओके सर जी. ओके आप पढ़ेंगे हम जूलॉजी क्या होती है. क्या होती है जूलॉजी? हमने तो बॉटनी समझ ली ना? समझ ली सर. बॉटनी में अच्छी तरह समझ ली. ओके समझ लिया कहने तू समझ लिया तू. तो अब क्या? अब जूलॉजी क्या होती? देखो भाई जूलॉजी जूलॉजी हो क्या कि प्राणी यानी क्या? प्राणी शास्त्र. ओके ही पण एका प्रकारची कशाची ब्रांच आहे सर? ही पण एका प्रकारची बायोलॉजीची ब्रांच आहे. कशाची ब्रांच आहे? ही लॉडीची ब्रांच. कशाची? कोणत्या लॉडीची ब्रांच ही? बायोलॉडीची ब्रांच. फक्त यामध्ये प्राण्यांचा अभ्यास केला जातो. ओके बायोलॉजीचा मेन 2 ब्रांच असतात. काय असतात रे? मेन बायोलॉजीच्या 2 ब्रांच असतात. बायोलॉजीच्या कोण मेन 2 ब्रांच आहेत रे? बायोलॉजीची सर एक ब्रांच असली कोणती? ओके दोन्हीचा आपण अभ्यास केला. याचा आपण अभ्यास केला. ओके तर आता आपण याचा अभ्यास करणार आहोत. ओके क्लिअर ना? क्लिअर सर. ओके सर. तो बायोलॉजी की कितनी ब्रांच है? बायोलॉजी की 2 ब्रांच है, बॉटनी और जूलॉजी. हमने बॉटनी समझ ली. बॉटनी होती है क्या? समझ लिया हमने. और जूलॉजी अब आप पढ़ेंगे. ओके दैट्स ऑल. चलो तो व्हाट इज जूलॉजी? जूलॉजी का मतलब होता है बुआजी ब्रांच द ब्रांच ऑफ बायोलॉजी deal study with only animal okay they called as zoology. क्या बोल इसका मतलब? जूलॉजी होता है. क्या होता है? जूलॉजी होता है. ओके क्या मतलब है जूलॉजी? ओके द ब्रांच ऑफ बायोलॉजी डील स्टडी विथ ओनली एनिमल दे कॉल्ड एज जूलॉजी यानी प्राणी शास्त्र. ओनली इसमें ओनली क्या? ओनली इसमें एनिमल की स्टडी की जाती है. उस ब्रांच को हम क्या बोलते हैं? उस ब्रांच को हम बोलते हैं प्राणी शास्त्र जूलॉजी. बात समझ में आती? क्या क्या हुआ जिधर वो जी डील स्टडी विथ ओनली एनिमल दे कॉल्ड एज जूलॉजी यानी इस ब्रांच में ओनली एनिमल की स्टडी की जाती है.
उस ब्रांच को हम क्या बोलते, उस ब्रांच को हम बोलते प्राणी शास्त्र सर. या ब्रांचला आपण काय म्हणतो सर, या ब्रांचला आपण प्राणी शास्त्र असं म्हणतो. बात समझ में आती आती सर, में आ गई सर, दैट्स ऑल. तो हमने क्या क्या समझ लिया, जूलॉजी होता है क्या और बॉटनी होता है क्या. ओके, समझ में आया इतना, आ गया सर. चलो अब वो जो टैक्सोनॉमी ब्रांच होती है हम वो पढ़ेंगे. यह भी ब्रांच होती है बायोलॉजी की. क्या टैक्सोनॉमी. ओके, दिस इज अ टैक्सोनॉमी. टैक्सोनॉमी होती है क्या, द ब्रांच, डेफिनेशन देखो, द branch of biology, the branch of biology deal study. Okay, deal study with animal classification. Okay, animal classification. Okay, deal study with animal classification, they called as taxonomy. क्या बोलो जी, क्या होती है टैक्सोनॉमी. एक मिनट. क्या बोझ, क्या पढ़ा हमने, क्या लिखा इधर, हमने लिखा भी टैक्सोनॉमी, द ब्रांच ऑफ बायोलॉजी. किसकी ब्रांच है बोझ, बायोलॉजी की ब्रांच है. किसकी ब्रांच है ये ब्रांच है बायोलॉजी की. किसकी ब्रांच है बोझ, बायोलॉजी की ब्रांच है. इस ब्रांच में हम क्या पढ़ते हैं, ओनली एनिमल क्लासिफिकेशन की स्टडी की जाती है. इसमें किसकी की जाती है स्टडी, ओनली एनिमल क्लासिफिकेशन की इस ब्रांच में स्टडी की जाती है. उस ब्रांच को हम क्या बोलते हैं, टैक्सोनॉमी. उस ब्रांच को हम बोलते हैं ओनली स्टडी ऑफ एनिमल क्लासिफिकेशन. और इस बात समझ में आती क्या, नहीं आती सर, दिमाग में जाती क्या, नहीं जाती सर. ओके, समझ में आया इतना, आ गया सर, दैट्स ऑल. टैक्सोनॉमी वाली समझ में आ गया. चलो छाप लो इतना. अब वही इस लेक्चर का सबसे लास्ट पॉइंट आप पढ़ेंगे. हम क्या पढ़ेंगे, सबसे लास्ट पॉइंट से लेक्चर का आज के. ओके, आज के लेक्चर का सबसे लास्ट पॉइंट है वर्ड सेल. क्या वर्ड सेल, यानी कि पेशी सर. काय सर, पेशी. ओके, काय सर, पेशी मध्ये सेल. यस और नो, यस सर. व्हाट इज सेल, सबसे पहले वो हम सेल क्या हुए, द सेल इज वन पॉइंट. क्या है वो, सेल इज यूनिट ऑफ लाइफ. ओके, यूनिट ऑफ काय सर, लाइफ. जीवनाचं एकक आहे सर सेल. यस और नो, यूनिट ऑफ लाइफ. बात समझ में आ गई, यूनिट ऑफ लाइफ इज अ सेल. 2 नंबर का पॉइंट. ओके, फंक्शनल स्ट्रक्चर ऑफ लिविंग. ओके, स्ट्रक्चर ऑफ लिविंग. यस और नो, यस सर. और बोझ लेंगे हम बिल्डिंग ब्लॉक ऑफ लिविंग ऑर्गेनिज्म. ओके, बिल्डिंग ब्लॉक ऑफ क्या बुआ जी, लिविंग ऑर्गेनिज्म. ओके, इट इज अ सेल. बात समझ में आती सर. स्ट्रक्चर ऑफ लिव्हिंग सर, कसं स्ट्रक्चर सर, युनिट ऑफ लाईफ. ओके, जीवनाचं एकक आहे सर काय, सेल म्हणजे पेशी. पेशी काय सर, पेशी जीवनाचं एकक आहे. आणि स्ट्रक्चर ऑफ लिव्हिंग. ओके, हे एका प्रकार सजीवाचं काय रचनात्मक एकक आहे सर. कशाचं सर, लिव्हिंगचं, सजीवाचं सर. ओके, बात समझ में आ गई सर. आणि बिल्डिंग ब्लॉक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बिल्डिंग ब्लॉक आहे सर कशाचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. संपूर्ण जे आपण सांधा, जे आपला बॉडी, संपूर्ण ह्युमन बॉडी किंवा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी बॉडी असते का सर, ती सेल पासून बनलेली असते सर. आणि सेल, ग्रुप ऑफ सेल आपण काय म्हणतो, टिश्यू म्हणतो. आम्ही
टिश्यू पासून ऑर्गन बनतं आणि ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टम बनते आणि ऑर्गन सिस्टम पासून आपली संपूर्ण बॉडी बनते. तर युनिट ऑफ लाईफ काय सर? सेल आहे. सेल नंतर पुन्हा टिश्यू आहे, नंतर ऑर्गन आहे, नंतर ऑर्गन सिस्टम आहे, नंतर टोटल टोटल आपली ह्युमन बॉडी आहे सर. म्हणून आपण याला काय म्हणतो सर? युनिट ऑफ लाईफ सर. आपल्या जीवनाचे एकक आहे सर हे. बात समझ में आ गई सर. चलो छाप लो इतना. तो जी आज के लेक्चर में इतना ही. धन्यवाद.